नमस्कार. आज आपण जे देवा जाधव सरांची 70वी आवृत्ती आहे त्याच्यात सरांनी 30 सराव प्रश्न दिलेले आहेत, MCQ दिलेले आहेत. तर त्याच्यातले आपण 300 सराव प्रश्न दिलेले आहेत. तर ते आपण आज घेणार आहोत. त्याच्यातले पहिले 30 आज आपण बघू आणि स्टेप बाय स्टेप काही भागांमध्ये आपण ते 300 पूर्ण करून घेऊ. ठीक आहे. तर आजचा पहिला प्रश्न आहे, खालील विधाने लक्षात घ्या. आधी अशा प्रश्नांमध्ये ही खालची लाईन सगळ्यात आधी वाचून घ्यायची असते, म्हणजे आपला वेळ वाचतो. वरीलपैकी विधाने बरोबर विधाने ओळखा आणि मग वरची विधाने वाचायची. मंकी पॉक्स, आता याचं उत्तर तर काय आहे? अ ब क तिन्ही विधाने बरोबर आहे. आपण त्याच पद्धतीने वाचू. मग मंकी पॉक्स या आजाराला WHO ने ऑगस्ट 2024 मध्ये जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली. बरोबर आहे. आतापर्यंत WHO ने 8 वेळा आरोग्य आणीबाणी जाहीर केली. मंकी पॉक्सचा उगम काँगो देशातून झाला. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण हे फास्ट मध्येच घेऊया, कारण जास्त एक्सप्लेन नको करायला, कारण ऑलरेडी मी याच्यातल्या सगळ्या गोष्टी आधी घेतलेल्या आहेत किंवा पुढे घेणार आहेत. त्यामुळे मग आपलं तिथे कोरिलेट होणारच आहे, म्हणून आपण इथे फास्ट मध्ये घेऊया. ऑगस्ट 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॅश डॅश या देशांचा दौरा केला. तर पोलंड आणि युक्रेन. आता जे मी परदेश दौरे घेतलेत नरेंद्र मोदीजींचे, त्याच्यात तुम्हाला आठवत असेल आपण इलिमिनेशन मेथडने लगेच जाऊ शकतो. अमेरिकेला नव्हते गेले म्हणून हा ऑप्शन जातो. न्यूझीलंड आणि फिजीचा दौरा तर यांनी केला होता, द्रौपदी मुर्मू यांचा होता. तिमोर लेस्ट पण त्यांचा होता आणि इराकचा काही संबंध नाही. त्यामुळे पोलंड आणि युक्रेन हे उत्तर राहतं. पुढे बघूया. खालील विधाने लक्षात घ्या. वरील विधाने कोणासंदर्भात आहेत ते बघायचं आहे. ठीक आहे. तर ते सुप्रसिद्ध एरोस्पेस शास्त्रज्ञ, ते अग्नि क्षेपणास्त्राचे जनक, त्यांना अग्निमॅन म्हणून ओळखतात. त्यांचे 15 ऑगस्ट 2024 ला निधन झाले. तर याचं उत्तर आहे डॉक्टर RN अग्रवाल. ठीक आहे. आता पुढे पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या आणि विचारले वरीलपैकी कोणते विधाने चूक आहेत. तर ते चूक असणारी विधान आहेत क आणि ड, आणि बरोबर असणारी विधान आहेत अ आणि ब. तर बघूया विधानं. ऑगस्ट 2024 मध्ये 2022चे 70व्या क्रमांकाचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आले. अगदी बरोबर आहे. या पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपट अट्टम द प्ले हा ठरला. बरोबर आहे. आता हे लक्षात ठेवा, हा कोणता चित्रपट कोणत्या भाषेतला होता? मल्याळी चित्रपट होता. नंतर या पुरस्कारात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट गोष्ट एका पैठणीची ठरला. अजिबात नाही. वाळवी चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. या पुरस्कारात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कांतारा ठरला नाही, तर गुलमोहर ठरला. आणि कांतारा काय होता? सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट होता. पुढे बघूया. नुकतेच चर्चित असलेले सेंट मार्टिन बेट कोणत्या देशाच्या ताब्यात आहे? तर बांगलादेशाच्या ताब्यात आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये आपण ही न्यूज इन डिटेल कव्हर केलेली आहे. सेंट मार्टिन देश बांगलादेशाच्या ताब्यात आहे. पुढे डॅश डॅश या दिवशी इस्रोने लघु उपग्रह यान SSLV D3 यशस्वी प्रक्षेपण केले. 16 ऑगस्ट 2024. 16 ऑगस्ट 2024 या दिवशी इस्रोने लघु उपग्रह यान SSLV D3 प्रक्षेपण केले. पहिला राष्ट्रीय अवकाश दिन 23 ऑगस्ट कोणाच्या उपस्थितीत दिल्लीत साजरा करण्यात आला? त्याचं उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. नंतर पुढचा प्रश्न आहे, जोड्या जुळवा पुरस्कार 2023चे, आणि या जोड्या समोरासमोर जे आहे त्या पद्धतीने जोडलेल्या आहेत. व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार शिवाजी साटम, व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार दिग्पाल लांजेकर, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार आशा पारेख आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार एन चंद्रा. आता मी तुम्हाला एक सांगते, याच्यात आहे ना, व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार शिवाजी साठम आणि राज कपूर जीवन गौरव पुरस्कार आशा पारेख. हे कसं लक्षात ठेवायचं? तर ज्यांचं एज जास्त आहे, ज्यांनी खूप आयुष्य बघितलेलं आहे, ज्यांचा अनुभव जास्त आहे, अशांनाच जीवन गौरव दिला जाणार.
असं मी म्हणते. फक्त असं असतं की नाही मला नक्की माहिती नाही, तशा टर्म्स अँड कंडिशन्स असतात की नाही, पण असं असावं असं मला वाटतं. म्हणून मग शिवाजी साटम तर 74 वर्षाचे आहे, आशा पारेख जी 82 वर्षाचे आहेत. म्हणून व्ही शांताराम जीवन गौरव म्हटलं तर शिवाजी साटम आणि राज कपूर जीवन गौरव पुरस्कार म्हटलं तर आशा पारेख. असं ट्रिक म्हणून सांगते बरं का. ह्या टर्म्स अँड कंडिशन्स असतात की नाही मला नीट माहिती नाही. आणि मग दिग्पाल लांजेकर आणि एन चंद्रा यांचं एज मला माहिती नाही आणि मी शोधण्याचा प्रयत्न केला तर मला सापडले नाही. त्यामुळे मग ह्या पद्धतीने हे दोन शिवाजी साटम आणि आशा पारेख यांचं तुम्ही लक्षात ठेवा जीवन गौरव. आणि व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार दिग्पाल लांजेकर लक्षात ठेवा आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार एन चंद्रा यांना लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. ऑगस्ट 2024 पर्यंतच्या माहितीनुसार भारतात 85 इतके रामसर स्थळ आहेत. ठीक आहे. के नटवर सिंह यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्या आत्मचरित्राचे नाव सांगा. तर त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे वन लाईफ इज नॉट इनफ. पुढे बघूया. कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर हा डॅश डॅश या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रदान करण्यात आला. तर काय आहे त्याचं उत्तर? फिजी. कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर हा फिजी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, नीट लक्षात ठेवा. पुढे बघू. पुढचा प्रश्न आहे रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा महाराष्ट्रात होणार आहे. सदर बोगदा किती किलोमीटरचा आहे? तर 23.5 किलोमीटरचा तो बोगदा आहे. नुकतीच जाहीर झालेली राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी कितव्या क्रमांकाची आहे? तर 9व्या क्रमांकाची आहे. महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024 नुसार आगामी 10 वर्षात महसुली उत्पन्न डॅश डॅश कोटी इतके अपेक्षित आहे. तर किती? 30,573 कोटी. पुढचं बघूया. खालील विधाने लक्षात घ्या. मी सांगितलंय आधीच अशा विधानांमध्ये लगेच खालची ओळ वाचायची आणि मग त्याच्यानंतर वरती वाचायला जायचं. वरीलपैकी चुकीचे विधान विचारले आहेत. याचं उत्तर आहे यापैकी नाही. म्हणजे एक पण चुकीचं नाही, म्हणजे सगळे विधानं बरोबर आहेत. वक्फ विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले. संयुक्त संसदीय समितीमध्ये एकूण 31 खासदारांचा समावेश. जगदंबिका पाल यांची संयुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. आता पुढे. मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाअंतर्गत योजना दूतास प्रतिमाह 10,000 रुपये इतके मानधन देण्यात येते. 10,000 रुपये इतके मानधन देण्यात येते. पहिला विज्ञानरत्न पुरस्कार 2024 डॅश डॅश यांना प्रदान करण्यात आला. ते आहेत गोविंदराजन पद्मनाभन. गोविंदराजन पद्मनाभन. ठीक आहे. पुढे. खालीलपैकी बरोबर विधान ओळखा. तर हे वरची सगळीच विधानं बरोबर आहेत. हे पण आपलं आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये मी इन डिटेल कव्हर केलेलं आहे. सरकारी नोकऱ्यांमधील वादग्रस्त आरक्षण प्रणालीवरून सरकार विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला. प्रोफेसर मोहम्मद युनूस यांची हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी नियुक्ती केली. आता मी याला हायलाइट याच्यासाठी केलं की आपल्याला शेख हसीना लक्षात राहतील, प्रोफेसर मोहम्मद युनूस लक्षात राहतील, पण त्यांची राष्ट्रपती ठेवायला जरा अवघड पडेल म्हणून मी याच्यावर हायलाइट केलं. राष्ट्रपती कोण आहेत? मोहम्मद शहाबुद्दीन, म्हणून मी हायलाइट केलंय, ते लक्षात ठेवा. 1971च्या स्वातंत्र्य युद्धातील सेनानीच्या कुटुंबियांसाठी 30% आरक्षणाला देशभरातून विरोध. आता इथे 30%चा आकडा बदलून देऊ शकता आयोग. 33 करू शकतं, 35 करू शकतं, 31 करू शकतं. तर मग हे 30 आहे, हे नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. हा प्रश्न झाला आपला. आता पुढे. यामिनी कृष्णमूर्ती यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या संदर्भातील विधाने लक्षात घ्या. त्या प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार आहेत. त्या मूळच्या आंध्र प्रदेशच्या आहेत. त्यांना 3ही पद्म पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांचे आत्मचरित्र अ पॅशन फॉर डान्स. वरीलपैकी सगळे विधानं बरोबर आहेत. आता कोणाला लक्षात राहत नसेल कोणत्या नृत्य प्रकार यांचा, तर असं लक्षात ठेवा. म्हणजे मी लहान असताना मी भरतनाट्यम केलेलं आहे आणि नाही येत मला, खूप अगदी छोटी होती तेव्हा मला दिलेलं आहे भरतनाट्यमचा क्लास लावून. थोडंफार येतं फक्त, त्यावरून लक्षात ठेवा. आणि मी कॉलेजला असताना माझ्या वर्गात एक मुलगी होती यामिनी नावाची. तर मग त्याच्यावरून लक्षात ठेवा. माझ्याशी कोरिलेट करून माझी मैत्रीण यामिनी आणि भरतनाट्यम मला
मी क्लास केलेला आहे लहानपणी, असं कोरिलेट करून ज्यांना काहीच माहिती नसेल त्यांनी हे लक्षात ठेवा. यामिनी कृष्णमूर्ती यांचे नुकतेच निधन झाले. त्या प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार होत्या, मूळच्या त्या आंध्र प्रदेशच्या होत्या. एवढंच लक्षात ठेवा की मी माझ्याशी कोरिलेट करून सांगितलं, पण मी महाराष्ट्रीयन आहे, तर त्या आंध्र प्रदेशच्या आहेत. त्यांना 3ही पद्म पुरस्कार प्राप्त. त्यांचे आत्मचरित्र अ पॅशन फॉर डान्स राहील लक्षात. पुढे बघूया. SC ST आरक्षणातील वर्गीकरणास मान्यता देणारा निकाल कसा लागला? SC ST आरक्षणातील वर्गीकरणास मान्यता देणारा निकाल कसा लागला? तर 6 विरुद्ध 1 बहुमतांचा निकाल. नंतर आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषद 2024 खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली? तर भारत देशात पार पडली. पुढचं ॲक्झिओम 4 काय आहे? तर हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे जाणारे खाजगी अंतराळ उड्डाण आहे. ठीक आहे. पुढे मान्याची वाडी हे राज्यातील पहिले सौरग्राम कोणत्या जिल्ह्यात येते? तर सातारा जिल्ह्यात येते. 2025 मधील 98वे अखिल भारतीय साहित्य संमेलन डॅश या ठिकाणी होणार आहे. 2025 चे 98वे अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार आहे. पुढचा प्रश्न डॅश डॅश या तारखेदरम्यान महसूल पंधरवडा साजरा करण्यात आला. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 दरम्यान. ठीक आहे. पुढचा प्रश्न गुगलचे CEO सुंदर पिचाई यांना डॅश डॅश कडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. तर IIT खरगपूर कडून. ठीक आहे. पुढे भारतातील पहिले धान्य ATM ओडिशा राज्यात सुरू करण्यात आले. UIDAI चे नवे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अमित अग्रवाल यांची. अण्णाभाऊ साठे द अपहोल्डर ऑफ दलित अँड वुमेन लिटरेचर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर विश्वास पाटील यांनी लिहिले. आणि आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न ED चे नवीन संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर राहुल नवीन यांची निवड करण्यात आली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 29 प्रश्न पाहिले आणि असंच काही पार्टमध्ये पूर्ण 300 प्रश्न आपण कव्हर करून घेऊ. धन्यवाद.